स्तुती असो प्रभूची, धन्यवाद देतो त्याच्या नामाला। अद्भुत अशा प्रकारचा देव आम्हाला सापडला, ज्याच्या संबंधानं सारं जग उत्साही असं म्हटलं तरी चालेल या ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी। आणि बायबल सांगतं की ज्याला पुत्र मिळाला त्याला जीवन मिळालं। प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन करण्याचं काम करतो। मित्र असं म्हणेल, जर ख्रिस्त आहे तरच परिवर्तन आहे, जर येशू तुमच्या जीवनामध्ये नाही म्हणून तुमचं परिवर्तन नाही। ज्या दिवशी ख्रिस्ताची ओळख आम्हाला होती तो दिवस आमच्यासाठी सगळ्यात अद्भुत अशा प्रकारचा दिवस असतो। कारण शास्त्र सांगतं येशूच्या जन्माच्या वेळेस असं म्हटलं, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव आणि सनातन पिता म्हणतील। म्हणजे येशू आमच्या जीवनामध्ये येतो तर आमचं जीवन अद्भुत अशा प्रकारचं बनलं जातं। प्रभूची स्तुती करतो। गेल्या आठवड्यामध्ये, याच आठवड्यामध्ये जयसिंगपूरमध्ये अतिशय सुंदर सभा, इतक्या छान सभा झाल्या। पुष्कळ लोक मला त्या ठिकाणचे लोक भेटले आणि ते म्हटले की संजीवन म्हणजे काय ते आता आम्ही अनुभवत आहोत। मंडळ्या, पुष्कळ मंडळ्या रात्रंदिवस झटत होत्या की मोठं देवाचं काम त्या ठिकाणात व्हावं। आणि पुष्कळ लोक प्रभूसाठी समर्पित, ज्या आउटर कॉलसाठी आम्ही त्या ठिकाणामध्ये बोललं गेलं तर शेकडोच्या संख्येनं लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं। आणि एवढंच नव्हे, मी गोष्ट त्या ठिकाणामध्ये पाहिली, जेव्हा शेवटच्या दिवशी लोकांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या घरामध्ये जात होतो, मग एक परिवार, त्या परिवारामधली एक बंधू त्या ठिकाणामध्ये होते आणि मग त्याने आम्हाला बोलवलं, म्हटलं प्लीज एक 5 मिनिटं आमच्या घरी प्रार्थनेला या। आणि मग बराच वेळ झाला होता, तर आमची पण इच्छा नव्हती की आता अजून, कारण संध्याकाळी 6ला परत मीटिंग होती। मग आम्हाला असं वाटलं की आता जावं, थोडासा आराम करावा। परंतु तसंच त्यांनी बोलवल्या कारणाने मी आतमध्ये गेलो। एक आंटी त्या ठिकाणामध्ये होत्या, मग त्यांच्या मुलाने सांगितलं की आमच्या मम्मीसाठी प्रार्थना करा। 5.5-6 लाख रुपये घातलं कॅन्सरचं ऑपरेशन करण्यासाठी, आणि आता परत उद्भवलंय। आणि मग त्या आंटी सांगायला लागली, 5-6 दिवस झालं मी जेवत पण नाही, मला काहीच पचत नाही, जेवणाची इच्छा पण मरून गेलेली आहे। बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या। आणि त्यानंतर त्या म्हटलं 1-2 मिनिटं थांबा, प्रार्थना करा माझ्यासाठी। परंतु काल मी मीटिंगला हजर होते आणि देवाने मला सांगितलं की तुम्हाला थोडंसं सोनं द्यावं। आणि मग त्या गेल्यावरती मी ते ऐकलं पण नाही, मला काय म्हणतात ते पण लक्षात आलं नाही, आणि मी प्रार्थना करून उठण्याच्या चालास लागलो की ते म्हटले थोडंसं सोनं देतो। मला असं वाटलं वचनाविषयी काहीतरी बोलत असतील, कारण मी ते ऐकलं पण नाही। चहा पिऊन आम्ही निघालो प्रार्थना करून। ते म्हटले थांबा, आणि मग मी थांबलो। मग ती गेली आणि त्या आंटीनं एक बोरमाळ आणि तिच्या गळ्यातलं, ते म्हटले की प्रभूनं मला सांगितलं तुमच्या मिनिस्ट्रीसाठी ते द्यावं। ते म्हटले परत मी तुम्हाला भेटते नाही भेटते माहीत नाही, कारण आता पुन्हा मला कॅन्सर डिटेक्ट झाला। परंतु मला असं वाटतं की हे तुमच्यासाठी, तुमच्या मिनिस्ट्रीसाठी असावं। आणि मग त्यांचा मुलगा तो म्हटला आई असं काय करणारे मला माहीत पण नव्हतं। तर म्हटलं पास्टर हे घ्या। एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोकांना देवाच्या वचनात जे सांगितलं ना, सोन्यापेक्षा मौल्यवान देवाचं वचन आहे। आता लोक त्यांचं लक्ष त्या सोन्याकडं, त्या उंची वस्तूकडे लागलेलं नाही, त्यांचं लक्ष देवाच्या वचनाकडे लागलेलं आहे। आणि मग मला कळलं की आपण जे गाजवतो ना तो ख्रिस्त किती मौल्यवान आहे। की लोक ज्यावेळेस येशूच्या प्रेमामध्ये पडतात त्यावेळेस त्यांना त्यांना परत डॉक्टरनं ऑपरेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे, मग विचारेल की हे मी ठेवू शकते, त्याला पुन्हा एकदा मला उपयोगी पडणार आहे, पण ते म्हणतात आता मी त्या भानगडीत पडणार नाही। प्रभूनं आत्तापर्यंत सुरक्षित ठेवलं, इथपर्यंत जीवन दिलं, पुष्कळ झालं। म्हटलं असं म्हणू नका, देवाच्या राज्यामध्ये नक्कीच तुमच्यासाठी उत्तम वाटा असेल। एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही देवासाठी समर्पित असावं। हे स्वतःसाठी जगणं, एक स्ट्रगल करणं, उद्देशापासून दूर जाणं,
खरा उद्देश तर फक्त देवाला मिळवणंच आहे, बाकीच्या गोष्टी दुय्यम आहे. पुष्कळ लोकांच्या घरी आम्ही गेलो आणि पाहिलं, कितीतरी लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी, मला माहित पण नव्हतं ते एवढी देवाच्या वचनाची भुकेले तहानेले लोक आहे. एकानं त्याच्या फार सुंदर गॅरेजमध्ये नेलं आणि त्याचे फोटो पण मी आज टाकलेत स्टेटसवरती. अगदी ती संजय दत्तची बहीण आणि सलमान खान त्याच्या गाड्या डेंटिंगसाठी त्यांनी सांगितलं नुसता लोगोच आहे तो, जवळजवळ 2 कोटीचा लोगोच गाडीतनं बाहेर होतो. मग रिपेअरिंगसाठी पाठवल्यावर ते म्हटलं वॉचमॅन पाठवतो आम्ही तुमच्या बरोबर, आणि मग ते घेऊन गेले. पण इतकं साधं, पाळक साहेब आमच्याकडे या, प्रार्थना करा. त्यास मला कळलं की जगामध्ये देवाच्या वचनाला फार मोठी किंमत आहे. म्हणून लक्षात घ्या, सारं लक्ष देवाच्या वचनाकडं रात्रंदिवस आम्हाला लावायचंय, रात्रंदिवस. मला आठवतं की जवळजवळ 2-2, 2.5 तास आम्ही त्या ठिकाणामध्ये देवाच्या वचनाची घोषणा करत होतो. परंतु लोक ते म्हटले, आज पहिल्यांदा अशी मीटिंग झाली की ज्या मीटिंगमध्ये लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत कोणी तोंडातनं शब्द न काढता अखंडपणे वचन ऐकत होते. पुष्कळ लोक प्रभूकडे वळाले. काही लोक पुष्कळ त्यांच्या जीवनामध्ये प्रभूनं साक्षी घडवल्या आणि देवाचं गौरव करून घेतलं. देवाचे प्रिय लोक, आम्ही धन्य आहोत, आम्हाला मसीहा सापडला, नाही का? मसीहा सापडला. काय सापडलं? लोक तुम्हाला विचारतील काय गवसलं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला? ते म्हणतील आम्हाला नोकरी सापडली, आम्हाला चांगली पत्नी सापडली, आम्हाला चांगलं घर सापडलं. परंतु हे सगळं इथं राहतं, मसीहा कायमस्वरूपी राहतो. मसीहा सापडणं फार गरजेचं आहे. येशू सापडणं फार गरजेचं आहे. आणि ज्याला येशू मिळाला त्याला सगळं काही मिळालेलं आहे. आज हे जे नाव येशू आहे, नाताळ सगळ्या जगामध्ये साजरा केला जात आहे. परंतु ज्याच्या नावानं हा ख्रिस्त जन्मोत्सव किंवा नाताळ साजरा केला जातो, त्या देवाच्या पुत्राला येशूच हे नाव का दिलं ते जाणून घ्यायचंय आम्हाला. येशूच. त्याच्या संबंधानं म्हटलं, या येशूच्या जन्माच्या वेळेस त्याच्या अगोदर यशाच्या पुस्तकात 5 प्रकारची नावं सांगितलेली आहेत. इमॅन्युएल म्हणजे आमच्या संगती देव, अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती. ही 5 नावं म्हणजे 5 गुणधर्म असणारा देवाचा पुत्र. परंतु त्याच्या जन्माच्या वेळेस त्याचं नाव मात्र येशूच ठेवायला लावलं. आणि कित्येक लोकांना हे येशूच नाव का ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणीच गेलं नाही. का येशू नाव ठेवलं? त्या नाव ठेवण्यामागं देवाचा हेतू काय? दुसरं का नाही नाव त्याचं ठेवलं? आणखीन काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. परंतु पवित्र शास्त्र सांगतं की देवानं आपला दूत पाठवला आणि त्या दूताला त्या मरीची भेट घेऊन सांगितलं की तो जन्माला येणारा देवाचा पुत्र, त्याचं नाव तू येशूच ठेव. म्हणून आज जाणून घेणार आहोत, ज्या नावानं आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्या नावाचा उत्सव आम्ही करत आहोत, ज्या नावानं आम्ही मंदिरामध्ये एकत्र येऊन देवाजवळ प्रार्थना करून आपल्या प्रार्थनेची उत्तर मागत आहोत, आणि ज्या नावामध्ये शांती, आनंद, आम्ही अनेक गीत गातो, जिस नाम में है मुक्ती, जिस नाम में है शक्ती, जिस नाम में है शांती, देता वो नाम चंगाई, हे सगळं त्या येशूच्या नावामध्ये आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेला, या पृथ्वी तलावर त्याचे शिष्य राहिले आणि शिष्य ज्या भूत धमकावत होते तर येशूचंच नाव घेत होते. त्यानंतर आम्ही पाहतो त्या सुंदर नामे दरवाजाजवळचा लंगडा भिकारी, या भिकाऱ्याला सुद्धा असं म्हटलं, उठ येशूच्या नावानं चालू लाग. मग देवानं याचं नाव येशूच का ठेवायला सांगितलं? आणि ते नाव आमच्या जीवनामध्ये आहे का? लक्षात घ्या, ते नाव चर्चमध्ये असेल, ते नाव तुम्ही तुमच्या घराला देत असाल, परंतु ज्याच्या जन्मासंबंधानं म्हटलं की त्याचं नाव तू येशू ठेव. वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि त्याचं 18 पासून काही वचन आपण वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान आणि त्याचा 1 अध्याय
18 पासून तर 24 पर्यंतची वचनं आपण वाचूया. येशू ख्रिस्ताचा जन्म येशू ख्रिस्ताचा जन्म येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. या प्रकारे झाला. त्याची आई मरिया त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर हिचं योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटलं, योसेफा दाविदाच्या पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अवमान करू नकोस. कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी की प्रभूने संदेशाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे ते असे पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि तिला इम्मॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याचं नाव येशू असंच ठेव म्हटलेलं आहे. देवाच्या पुत्राचं नाव येशू असं ठेव म्हटलेलं आहे. त्यास देव स्वतः मोशेला प्रगट झाला. त्यास मोशेने त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्यास देव तिथं प्रगट होताना म्हणतो, माझं नाव मी आहे तो आहे. पण येशूच्या नावा संबंधानं मरियेला दूताकडवी खास संदेश देऊन त्याने पाठवलं आणि म्हटलं, त्याचं नाव येशूच असं ठेव. का येशू नाव ठेवू? त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. म्हणजे येशू या नावाचा अर्थ काय? तर पापापासून तारेल. मुख्य गोष्ट काय येशू नाव ठेवलेलं आहे? काय येशू नाव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे? ख्रिस्ताचा जन्म आमच्यामध्ये झाला, ख्रिस्ताचा जन्म आमच्या परिवारामध्ये झाला, ख्रिस्ताचा जन्म आमच्या मंडळीमध्ये झाला. याचा अर्थ जर येशूचा जन्म आमच्या मंडळीत परिवारामध्ये झालाय तर परिवार, मी स्वतः माझ्यामध्ये असणाऱ्या पापापासून मला सुटका मिळालीच पाहिजे. म्हणून येशू हे नाव आहे. जन्म तर येशूचा झालेला आहे, परंतु नाताळ म्हणजे ख्रिस्ताचा जन्म. आणि ख्रिस्ताचा जन्म काय आम्हाला पापाकडे तर घेऊन नाही चाला, मग त्याचं नावच बदलून टाकलं आम्ही. समस्या काय? येशू हे त्याचं नाव ठेव म्हणून सांगितलं. येशू हे त्याचं नाव आहे आणि येशू या नावाचं सेलिब्रेशन आम्ही करत आहोत. नाताळ म्हणजे येशूच्या नावाचं सेलिब्रेशन. मग येशूच्या नावाचं सेलिब्रेशन करत असताना मुख्य त्याच्या नावातला अर्थ जो दडलेला पापापासून प्रजेला सुटका मिळणं. वाचा बरं ते वचन काय म्हटलंय? तिला पुत्र होईल. 21 वचन, तिला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू असं ठेव. कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. पापापासून म्हणजे देवाचा हेतू काय होता? जेव्हा जेव्हा लोक येशूचं नाव घेतील तेव्हा तेव्हा त्यांना पापातून सुटका मिळाली पाहिजे. येशू आला की सुटका व्हायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, येशू हे नाव इतकं चीपली आम्ही नाही घेऊ शकत. एवढं चीपली नाही घेऊ शकत. चला येशू आहे आम्ही बोलताना सुद्धा म्हणतो ना, काही काळजी नाही, येशू आमच्या संगती आहे. कसं संगती असेल? पाप असल्यावर येशू कसा संगती असणार आहे? म्हणून म्हटलं इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या संगती देव. दोन अर्थ तिथं सांगितले. त्याचं नाव येशू ठेवा, त्यास इम्मॅन्युएल म्हणतील म्हणजे येशू हे नाव तुम्ही कधी वापरू शकता? कधी तो तुमच्या संगती राहील? जेव्हा तुम्ही पापापासून सुटाल तेव्हा इम्मॅन्युएल तुमच्या संगती राहणार आहे. असं नाही की इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव, आमच्या संगती देव. तो कसा राहील तुमच्या संगती? पाप जर तुमच्यामध्ये असेल, पापामुळे आमच्या जीवनामध्ये सगळ्या समस्या आहेत.
मग येशूचा जन्म आमच्यामध्ये होण्याची प्रोसेस आहे. ख्रिस्त हे नाव आम्हाला प्राप्त करून घेण्याची प्रोसेस आहे. घरावरती तारा लावला, रंगरंगोटी केली, नवीन कपडे घालून चर्चला गेलो, ही प्रोसेस नाहीये ती. या प्रोसेसमध्ये तुम्हाला येशू कुठेच दिसणार नाही. ज्या पद्धतीने आम्ही त्याचं सेलिब्रेशन करत आहोत, परंतु या सेलिब्रेशन मध्ये आणि पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची पद्धत, या पद्धतीमध्ये फरक आहे. काय फरक आहे त्याच्यामध्ये? देवदूत त्या ठिकाणामध्ये निरोप घेऊन आला आणि 18व्या वचनामध्ये काय म्हटलं वाचा बरं. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला, त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाले. त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली. येशू तुमच्यामध्ये यावा, ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये व्हावा. ख्रिस्ताचा जन्म त्यावेळेस होतो ज्या दिवशी पहिल्यांदा तुमचं वागदान होतं. आता तुमचं वागदान कोणाबरोबर व्हायला पाहिजे? तुमचं वागदान म्हणजे तुमचं तारण व्हायला पाहिजे. एकदा तुमचं तारण झालं, एकदा तुमचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाला म्हणजे तुमचं वागदान झालं. परंतु वागदान झाल्यावर ज्या पद्धतीनं तिचा सहवास पवित्र आत्म्याबरोबर आला, सहवास पवित्र आत्म्याशी यायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही तारले जाता, ज्या दिवशी तुमचा उद्धार होतो, ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता, ज्या दिवशी प्रभूच्या संगती तुम्ही चालता, पण तुम्ही पवित्र आत्म्याच्या सहवासामध्ये आहात का? म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ताचा जन्म, येशू हे नाव आणि पवित्र आत्मा या दोन्ही गोष्टी आम्हाला एक साथ हव्या आहेत. जोपर्यंत पवित्र आत्मा नाही तोपर्यंत ख्रिस्ताचा जन्मच होऊ शकत नाही. योसेफ हा एक बाप आहे, येशूचा एक बाप योसेफ आहे. परंतु तो योसेफ, त्यानं त्याचा सहवास आम्ही पाहतो मरियेला दिला नाही, त्यांचे संबंध नाही आले. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा ख्रिस्ताशी तुमचा संबंध येतो ना, त्यास तुमचे जुने संबंध तुटले जातात. जुना संबंध जो योसेफ आहे, योसेफ हा याच्याशी तुमचा कधी संबंध येता का? योसेफ म्हणजे दहिकता, तो दहिक बाप आहे. ज्या दिवशी ख्रिस्त तुमच्यामध्ये येतो, तुमच्यातली दहिकता गेली पाहिजे. आत्मिक जीवनाकडे तुमचं लक्ष लागलं पाहिजे. ज्या देहामध्ये असणाऱ्या गोष्टी, या देहातल्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या पाहिजे. परंतु आम्ही पाहतो पुष्कळांचा नाताळ हा दैहिक गोष्टीमध्ये आहे. दैहिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही शरीरासाठी करत आहात. मी असं म्हणत नाही नाताळामध्ये शरीरासाठी काही करू नये, करावं ते, पण आत्मिक बाबी जाणून घ्या ना. आत्मिक गोष्टी काय? आज जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे फक्त दैहिक सेलिब्रेशन चाललेलं आहे. फक्त दैहिक, त्यांची तयारी चालू आहे. काहींचं कॅरलची तयारी चालू, काही लोकांची रंगरंगोटी चालली, काही लोकांनी आपली तयारी करत असताना त्यांच्या कपड्याची तयारी त्यांनी केली. काही लोकांनी बाहेर जाऊन आणि गरीब यांच्यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. कोणी गरिबांना कपडे देतं, कोणी गरिबांना हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि रोग्यांना फराळ देतं. कदाचित या सगळ्या गोष्टी तुमच्या देहाला दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि याचा परिणाम तुम्हाला लोक चांगलं म्हणतील पण आत्मिक म्हणणार नाही. आणि आत्मिक म्हणण्यासाठी नाताळ म्हणजे ख्रिस्ताचा स्वीकार, आणि ख्रिस्ताचा स्वीकार पवित्र आत्म्याला स्वीकारण्यापासून होतो. पवित्र आत्म्याशी आमचा सहवास असला पाहिजे, आमची अटॅचमेंट असली पाहिजे, त्याच्याबरोबर आम्ही बसलं पाहिजे. आणि ज्या पवित्र आत्म्याचा सहवास तुमच्यामध्ये असतो ना, तर पवित्र आत्मा आत्मिक फळं तुमच्यातनं बाहेर काढण्याचं काम करतो. नाताळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्मिक फळं बाहेर पडली पाहिजे. प्रियानो, आत्मिक फळं काय? हे आत्मिक फ्रुट्स आहेत. कशा पद्धतीने आमच्यामध्ये येणार आहे? ज्याच्या संबंधानं म्हटलं प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, सौम्यता, या इतर अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या. आता त्याची सुरुवात होतानाच प्रीतीचं फळ बाहेर पडलं पाहिजे. हो, पहिल्यांदा प्रीती बाहेर पडली पाहिजे. आतमधले सगळं जे आणि साफसफाई आहे. एकदा पवित्र आत्मा आला की पवित्र आत्मा तुम्हाला प्रीती करण्यासाठी, आणि कोणावर प्रीती करायला सांगतो माहिती का? शत्रूवर सुद्धा प्रीती करायला सांगतो. मग विचार करा, एकीकडे आम्ही नाताळाचा विचार करत आहोत आणि हृदयामध्ये द्वेष आहे. एकीकडे नाताळाचा विचार करत आहोत आणि तिकडे पवित्र आत्मा सांगतो असलं जीवन घेऊन तू कसा ख्रिस्ताला जन्म देऊ शकतो? आम्ही तो उत्सव ख्रिस्ताच्या जन्माचा करत आहोत, पण ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव करताना तिथं असं म्हटलं पहिले तर पवित्र आत्म्याचा सहवास पाहिजे. आणि पवित्र आत्म्याचा सहवास असला तर पवित्र आत्मा फळ देतो. पवित्र आत्मा आला ओळखायचं कसं? काय तुम्ही प्रार्थना केली म्हणजे पवित्र आत्मा?
सैतान पण प्रार्थना करतो. तुमच्या प्रार्थनेत काय घेऊन बसला? कुबडी स्त्री जिच्यामध्ये दुरात्मा होती ती चर्चमध्ये पण गेली. तिला तर दुरात्म्याने चर्चमध्ये घेऊन गेलं. मग चर्चमध्ये आला म्हणजे काय तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? तुम्ही कसं म्हणू शकता माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे? जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर पवित्र आत्मा आतून तुम्हाला जोर लावतो फळ देण्यासाठी. फळ दे म्हणतो, फ्रुट्स दे. पवित्र आत्म्याची फळं तुझ्यातनं बाहेर पडली पाहिजे. आणि पवित्र आत्म्याची फळच तुमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे सौम्यता नाही, तुमच्याकडे इंद्रिय दमन नाही, तुमच्याकडे आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ शांती, प्रीती, आनंद नाहीये. जर माझ्यामध्ये ते फळ नाही आणि म्हणतो ख्रिस्त माझ्यामध्ये जन्म झाला नाही, हो तपासा जरा हृदय. म्हणून लक्षात ठेवा, जसं सणाच्या वेळेस शुद्धीकरण महत्वाचं आहे ना, तसं नाताळच्या वेळेस हृदयाचं शुद्धीकरण तेवढंच महत्वाचं आहे. तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फळासाठी जागा तयार केली पाहिजे. मग येशू म्हणतो जो माझ्यामध्ये राहतो मी त्याच्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो त्याला फळ यावं म्हणून मी त्याची साफसफाई करतो. ख्रिस्ताला तर हृदयामध्ये घेतो आम्ही, म्हणतो त्याचा जन्म व्हायला पाहिजे. जन्म व्हायला पाहिजे तर म्हणतो माझ्यातलं फळ न देणारा प्रत्येक फाटा मी तोडतो. का? तर त्याला भरपूर प्रमाणामध्ये फळ यावं. कोणतं अडखळण आहे फळासाठी? कोणता कठीणपणा हृदयामध्ये की ज्याच्यानं मी फळ देऊ शकत नाही? देवाला तर फळाची अपेक्षा आहे. आणि शास्त्र काय सांगतं? जे झाड फळ देत नाही त्याच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली. कान देऊ नाही का? एकीकडे आम्ही नाताळचा उत्सव साजरा करत आहोत आणि दुसरीकडे असं म्हटलं जर तुम्ही फळ देत नाही तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड आहे. सांभाळा. कुठल्या पद्धतीनं आम्ही सेलिब्रेशन करत आहोत? तर पवित्र शास्त्र सांगतं सहवास पवित्र आत्म्याचा व्हायला पाहिजे. पवित्र आत्म्याचा सहवास म्हणजे पवित्र आत्म्याशी तुमची संगती असली पाहिजे. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. एकदा का पवित्र आत्म्याची उपस्थिती तुमच्यामध्ये असली की तुमच्यातली देहाची कर्म मारली जातात. दैहिकपणा तुमच्यामध्ये राहत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळं कराल आत्मिक जीवनच सांभाळलं नाही तर तुमच्या सेलिब्रेशनला शून्य किंमत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्मिक जीवन. आणि ज्याला आत्मिक जीवनाचं व्हॅल्यू नाही त्याला ख्रिस्ताची व्हॅल्यू नाही. म्हणून म्हटलं त्याचा जन्म होण्याच्या अगोदर पवित्र आत्म्याचा सहवास त्याच्या बरोबर आहे. काय माझा सहवास पवित्र आत्म्याशी आहे का? मी जर दैहिक जीवन जगत आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, माझ्यामध्ये या गोष्टी ठासून भरलेल्या आहेत, तुम्ही आत्मिक असू शकत नाही. जो आत्मिक व्यक्ती आहे तो आत्मिक फळ देण्याचा प्रयत्न करतो आणि रोज स्वतःला साफ करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर असं म्हटलं मी खळ साफ करण्यासाठी आलो. आम्ही मागच्या वेळेस पाहिलं येशू काय म्हटलं, मी कशासाठी आलो? खळ. आमचं हृदय खळ्याप्रमाणे आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ घाण आहे, त्याला साफ करण्यासाठी येशू आलेला आहे. पण आम्ही घर साफ केलं, येशू हृदय साफ करतो प्रियानो. म्हणून लक्षात ठेवा, अजून 25 तारीख खूप लांब आहे, परंतु सुरुवात कशी असते माहिती का? खळ म्हणजे हृदय साफ करण्याची प्रोसेस सुरू होती. हृदय साफ करायला पाहिजे, अंतःकरण साफ केलं पाहिजे. आणि हृदय साफ करत असताना हे एवढं सोपं नाही. लुसिफर तुम्हाला कधीच ते हृदय साफ करू देणार नाही, कारण तिथं खाली वाचल्यावर तुम्हाला कळेल. वाचा बरं, ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती राहिली. 18 वचन. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झाली दिसून आली. ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली काय हो? दिसून आली. मुळामध्ये येशू दिसायला पाहिजे, पोटात आहे म्हणून नाही का? तो तारा दिसला, तो चर्च मध्ये दिसला, लाइटिंग मध्ये. पण येशू ताऱ्यामध्ये किंवा चर्च मध्ये किंवा लाइटिंग मध्ये नाही दिसला पाहिजे. कुठं दिसला पाहिजे? पोटात. मरियेच्या पोटामध्ये येशू असल्याचं तिला दिसलं. प्रश्न तोच आहे, आमच्यातला येशू लोकांना दिसतो का? पवित्र आत्म्याचा सहवास असल्याशिवाय कसं काय येशू पुढे येणार आहे? कसं काय पोटामध्ये तो दिसणार आहे? वाढणार कसा? तुमच्यामध्ये जर पवित्र आत्म्याचं फळ असेल ना तर ते फळ वाढतं. ती गरोदर जी मरी आहे ना, ती तिच्या पोटामध्ये येशू दिसायला लागले, वाढायला लागलं तिचं पोट. म्हणजे तुमच्यातली प्रीती वाढली, तुमच्यातली सहनशीलता वाढली, तुमच्यातली नम्रता वाढली, तुमच्यातलं चांगुलपण वाढलं, तुमच्यातलं इंद्रिय दमन वाढलं. येशू पोटामध्ये हा वाढला पाहिजे. तो काही तेवढाच नाही राहिला पाहिजे. आमची किती प्रीती वाढली, आमची किती सहनशीलता वाढली, आमचं किती क्षमाशील जीवन वाढलेलं आहे. का आम्ही त्याच पद्धतीने 2022 वर्ष येशूचं सेलिब्रेशन चालेल. 2022 एवढे वर्ष त्याचं नाताळ साजरा केला जात आहे. पण नाताळ साजरा केला
प्रीती किती वाढली, सहनशीलता किती वाढली, चांगुलपणा किती वाढलाय, सौम्यता किती वाढली, किती नम्र तुम्ही झालेले आहेत. बायबल सांगतं तो देव असताना या पृथ्वी तलावरती माणूस बनून आला, नम्र झाला. म्हणजे नाताळामध्ये नम्रतेला सुरुवात व्हायला पाहिजे. अहंकार घेऊन कोणी सुद्धा नाताळ करू शकत नाही. ज्याच्यामध्ये मी पण आहे, ज्याच्यामध्ये अहंकार आहे, तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये असलेला कधीच दिसत नाही. येशू दिसला पाहिजे प्रियानो, ख्रिस्त दिसला पाहिजे. आणि तो ताऱ्यामध्ये दिसू देऊ नका, तो घरामध्ये दिसू नका, तो तुमच्यामध्ये दिसू द्या. तसं मरियेमध्ये येशू दिसला आणि असं म्हटलं तिच्यामध्ये गर्भ असल्याची जाणीव झालेली. तुमचा गर्भ कुठे आहे? तुमच्यामध्ये ते पवित्र आत्म्याचा सहवास आहे, तर तुमच्यामध्ये ती शुद्धता, तुमच्यातलं ते पावित्र्य, तुमच्यामधले ते संयम, तुमच्यामधले आत्मसन्मान बाजूला काढून अहंकार, मीपणा, रागिष्टपणा या सगळ्याचा त्याग केला नसेल तर तुमचा नाताळ व्यर्थ आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस एक स्त्री प्रेग्नंट होती तिच्या खाण्यापिण्यावरती मर्यादा येते. ती पहिल्यासारखं नाही खाऊ शकत. का नाही खात? बाळ आतमधलं सुरक्षित राहायला पाहिजे. ज्या दिवशी ख्रिस्ताला तुम्ही आतमध्ये घेता ना, त्याच तुमच्या खाण्यापिण्यावरती मर्यादा येते. आणि कोणती मर्यादा? देहाचे कर्म, तर हे मर्यादा आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, हेवा, चेटके, वैर, कलह, फुटी, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्ज कराव्या लागतात. हे नाही तुम्हाला खाता आहे, कारण गर्भ आहे आतमध्ये. आतमध्ये येशू आहे आणि येशूला हे चालणार नाही, त्याला आवडत नाही. मग आता समजा एखाद्या हट्टी व्यक्तीने खाल्लं तर आतमधला येशू काय? एकतर वीक होईल, एकतर अपंग होईल, किंवा एकतर तो जन्मालाच येणार नाही, आतमध्ये मरून जाईल. मग एवढे वर्ष तुम्ही ख्रिस्ताचा गर्भधारण केला आणि थोडकं दैहिक जीवन जगला, तर आतमधला ख्रिस्त मेला तर तुमचा फायदा काय? एवढं वर्ष विश्वासात टिकून, एवढे वर्ष प्रभूमध्ये चालून तुमचा फायदा काय होणार आहे? पण बायबल काय सांगतं माहिती का? ख्रिस्ताचा गर्भ दिसला पाहिजे. मरियेमध्ये तो गर्भ दिसला. पुढे वाचा. त्याची आई मरिया हिचे योसेपास वागदान झाल्याबरोबर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. काय झालं माहिती का? एक व्यक्तीनं नाताळ केला, मरियेनं येशू हे नाव स्वीकारलं. येशू या नावाचा अर्थ काय? पापापासून सुटका. तारण म्हणजे सुटका, पापापासून सुटका. आता असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, योसेफ नीतिमान होता पण त्यानं येशूला सोडण्याचा. मरियेला म्हणजे कुणाला? येशूला सोडायचं. कधी कधी आम्ही नीतिमान असतो, धार्मिक असतो, पण आम्ही येशूला सोडण्याचा विचार करतो. का? कारण येशू म्हणजे पापापासून, म्हणजे कधी कधी नीतिमान लोकांच्या जीवनामध्ये एखादं पाप असतं की ते पाप त्याला सोडायचं नसतं, म्हणून ते काही येशूला सोडून टाकतात. नाही, माझं हे पाप आहे, ही गोष्ट मला नाही सोडता येत, ती गोष्ट सोडली तर माझं नुकसान होईल. अहो, तुमचं नुकसान होणार नाही. सगळ्यात मोठं नुकसान तुमच्याकडे येशू नाही हेच आहे. बाकीच्या गोष्टीने तुमचं काही नुकसान होणार नाही. गेलेलं सगळं तुम्हाला परत मिळेल. येशू नसला तर कसं जगणार आहात? कसं पुढे जाणार आहात? आणि जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला येशूची गरज आहे. बायबल सांगतं देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. त्यानं जगासाठी दिलेला आहे. जगाचं कल्याण व्हावं, जगाचं कल्याण त्याचं चांगलं व्हावं. आणि बायबल सांगतं येशूच्या जन्माच्या वेळेस म्हटलं जगाला झालेला मोठा आनंद. मग जग स्वीकारतं, मी का नाही स्वीकारावं? पण मी स्वीकारत असताना येशू कुणाच्याही आणि गर्भामध्ये येणार नाही, त्याला मर्यादाच लागती. कारण त्या सगळ्या स्त्रियांमध्ये ती धन्य होती. मग धन्यता काय आहे? तिच्या संबंधानं म्हटलं ती सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य, आशीर्वादित आहे. मग कोण आशीर्वादित आहे? डोंगरावरचं प्रवचन आशीर्वादित आहे. त्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये त्या 10 धन्यवाद आणि 10 धन्यवादाचे उद्गार सांगितले. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं, माझ्या नावानं कोणी तुमच्याविषयी लबाडीने वाईट बोलतील, आत्म्याचे दिन ते धन्य, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. कोण धन्य आहे? कोणाला? कोण मरेसारखं धन्य बनणार आहे? मग मत्याच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे कोण धन्य आहे? जे आत्म्याचे दिन ते धन्य. कोण धन्य आहे? पहिल्यांदा आत्म्यानं दिन. आत्म्यानं दिन म्हणजे भिकारी. दिन म्हणजे भिकारी.
आणि भिकाऱ्याला किंमत नसती, तसं आम्ही आमच्या मनाची किंमत करू नये. जे मन आहे ना, सगळ्यात मोठं मन वाईट आहे. मन पाप करण्यासाठी भाग पाडतं. सगळा गोंधळ मनामध्ये चाललेले जे विचार आहेत ना, या विचाराला भिकारी करायचं. भिकारी करायचं म्हणजे त्याला खायलाच नाही द्यायचं. भिकाऱ्यामध्ये जर तुम्ही भिकारी तुम्हाला येऊन का साहेब बिर्याणी द्या, जोड्याने मारून हाकलून द्याल त्याला. बिर्याणी मागतो काय रे मग काय म्हणतो, जे शिळा पाका आहे आमच्याकडचं उरलेलं आहे ते घेऊन जा. भिकाऱ्याचं तेच वैशिष्ट्य आहे. भिकाऱ्याला काही तुम्ही ताजं तुझं करून देत नाही. तुम्हाला नाही वाटत त्याला ताजं फ्रेश द्यावं, ते तुमच्या लेकरांसाठी. तसं मनाला भिकारी करायचं, जे त्याला वाटतं ते त्याला द्यायचंच नाही ना. भिकारी करून टाका. आत्म्याचे दिन ते मत्ताचे शुभवर्तमान 5 अध्याय वाचा बरं. जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे, त्यांचंच आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. शोक करणारे पण धन्य. ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता ना, तुमची बेआबरू होणार आहे, तुमचा अपमान होणार आहे, काही गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. आणि त्याग करणं एवढं सोपं नसतं. जेव्हा त्याग येतो ना, त्यास माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं, शोक येतो प्रियानो. पण शास्त्र काय सांगतं, शोक करणारे ते धन्य. मर्या होण्यासाठी शोक पण करावा लागणार आहे. तुमच्यामध्ये शोकाची भावना निर्माण होणार. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाही. पण तुम्हाला ख्रिस्त पाहिजे का मन पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला वाटतं मन राहिलं पाहिजे, मन राहिलं तर ख्रिस्त जातो. मग कशाचं सेलिब्रेशन? मग तुमच्या जन्माचं करा ना सरळ, तुमचा वाढदिवस करा. कशाला ख्रिस्ताचा वाढदिवस करता? तुमचंच कौतुक चाललंय शेवटी, तुम्हालाच तुमच्या इच्छेप्रमाणे जगायचं. मग ख्रिस्ताच्या नावानं कशाला तुम्ही करता? समस्या तीच आहे. लोक सगळं आपल्या मर्जीप्रमाणे करत आहेत नाही का. नाताला जर तुम्ही बघितलं, सगळं त्यांच्या मर्जीसारखं. फराळ पण ठरलेला त्यांच्या मर्जीसारखा असतो नाही का. काही ईशूला विचारतात, ईशू यावेळेस करंजा करू का, कापण्या करू का, डोनट करू? तो कुठं सांगतोय तुम्हाला आवडतं, तुमच्या मनामध्ये जे तुमच्या जीवेचे जे चोचलेत ते पुरवण्यासाठी सगळं तुम्ही करत आहात. ईशूला विचारता का आज या वर्षी हिरवा ड्रेस घालू का, पिवळा घालू का, निळा घालू? ते पण तुमच्या मनाचंच चाललेलं आहे. म्हणजे सगळा कारभार मनाचा आहे. आणि म्हणतो काय, कुणाचा जन्म? मग सगळं मनाचं चाललंय तर ईशूच्या जन्माचं काय घेऊन बसला? म्हणून म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही मनानं दीन व्हाल, आत्म्यानं दीन व्हाल, त्यावेळेस तुम्ही धन्य लोक आहात. कोणामध्ये जन्म होणार आहे? जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. हृदय शुद्ध व्हायला पाहिजे. घर होऊ द्या साफ. घर साफ झालं तर तुम्ही बसाल, हृदय साफ झालं तर ईश येऊन बसेल. तुम्ही केलेल्या साफसुफा केलेल्या घरामध्ये लोक येऊन तुमचं कौतुक करतील, किती छान तुमचं डेकोरेशन आहे घराचं. पण ज्या दिवशी ख्रिस्त तुमच्या घरामध्ये येईल, देवदूत येऊन देवाची स्तुती करतील. प्रियानो, देवदूतांना स्तुती केली पाहिजे. जगामध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला, बायबल सांगतं आकाशामध्ये देवदूतांनी प्रभूची स्तुती केली. तुमच्या हृदयामध्ये जर येशूचा जन्म झाला तर स्वर्गातले देवदूत तुमची देवाची स्तुती करतील आणि म्हणतील, तुझ्या पुत्राला जगामध्ये पाठवल्याचं सार्थक झालं. येशू पण त्या ठिकाणामध्ये म्हणत असेल. कधी कधी बाप रागवतो, तर या जगामध्ये माझ्या पुत्राला मी पाठवलं, या पुत्रानं जगाला खळ साफ करावं तसं खळ साफ करण्याचा प्रयत्न केला. पण लोक वर्षानुवर्ष चर्चमध्ये जात आहेत, पण त्यांची हृदय, त्यांची अंतःकरण साफ होत नाही, स्वच्छता मनाची होत नाही. त्यास प्रभू म्हणतो, अरे यानं माझ्या रक्ताची, असं लिहिलंय. त्या ठिकाणामध्ये योसेपानं येशूला सोडण्याचा, मरियेला सोडण्याचा निश्चय केला, कारण तिची बेआबरू करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्याची इच्छा नव्हती की तिची बेआबरू व्हावी. कित्येक वेळा बेआबरू म्हणजे आम्ही आमची इज्जत, आमची इब्रत, आमचं मी पण. हे आबरू म्हणजे नेमकं काय? हे आबरू म्हणजे आमचा अहंपणा आहे, आमची इज्जत आहे. आता त्याला वाटलं, समजा माझं मर्याचं वाग्दान झालेलं आहे, आता मर्या गरोदर आहे, लोक बघतील, त्यास ते माझ्याकडे पाहतील संशयाच्या नजरेने. अरे यानं लग्नापूर्वी तिच्याशी सहवास केला, हा व्यभिचारी आहे, हा टाकाऊ मनुष्य आहे. ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता ना, त्या दिवशी लोक तुमच्याविषयी असंच विचार करणार आहे. मग तुम्ही घाबरता कशाला? आम्ही म्हणतो आम्ही इज्जतीला घाबरतो. अरे कुठली इज्जत? तो आमच्यासाठी विवस्त्र झाला. वधस्तंभावर असताना त्यांची वस्त्र काढून घेण्यात आली, त्याला ठेचलं, त्याला मारलं, त्यानं सगळी स्वतःची आबरू तिथं लावली. एवढंच नव्हे तर त्याच्या तोंडावरती 500 लोक थुंकले, त्याच्या पाठीवरती 39 फटक्याचा मार दिला. एवढ्या प्रकारे त्यांनी स्वतःची इज्जत त्या वधस्तंभावरती टाकली. का? कारण तुम्हाला आणि मला एक चांगलं जीवन मिळावं, पापापासून सुटका मिळावी. आणि म्हणून ख्रिस्त आमच्यामध्ये येतो ना, तर त्या ठिकाणी
मैदानामध्ये या ख्रिस्ताला आम्ही सोडता कामा नये. जसं मरियेला सोडण्याचा त्यानं विचार केला, तुम्ही कसा विचार करत आहात? काय ख्रिस्ताला सोडण्याचा विचार करतात का? कसं तुमच्यातनं ख्रिस्त सुटला जातो? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, छोटी छोटी पाप आहे, फार मोठी पाप तुमच्याकडे नाही, काही बारीक पाप आहे जे पाप प्रभूला पसंत नसतं. आणि मी करताना पण मला कळतं ते पाप आहे, मला कळतं करताना पण कळतं हे चूक आहे. आणि त्यावेळेस आम्ही काय करतो, आम्ही त्या पापाला इतकं अंजारतो, गोंजारतो आणि त्या पापाला आम्ही धार्मिक आहोत. योसेफ पण धार्मिक आहे, तो नीतिमान माणूस आहे. हा नाता अशा लोकांसंबंधानं बोलत नाही जे जगामध्ये असणारे पापी लोक. हा नाता सुरुवात होतो धार्मिक व्यक्तीपासून, बिलिव्हर्स पासून, विश्वासणाऱ्या व्यक्तीपासून, आणि त्याचा शेवट होतो जगामध्ये असणारे पाप करणारे लोक. कान देऊ नाही का? सुरुवात जर तुम्ही पाहिली तर तिथं सगळे नीतिमान आहे, मरिया नीतिमान आहे, योसेफ नीतिमान आहे, परंतु त्याची सुरुवात होत असताना नीतिमान लोकांनी, धार्मिक लोकांनी ख्रिस्ताला पहिल्यांदा नाकारलं. कान देऊ नाही का? पापी ख्रिस्ताला स्वीकारतो, पण नीतिमाना संबंधानं फार मोठा प्रश्न आहे. आणि नीतिमान असणारा योसेफ तो मात्र ख्रिस्ताचा नाकार करत आहे. कारण योसेफाला माहितीये, मी ख्रिस्ताला स्वीकारलं तर मला बेअब्रू होणार आहे आणि मरिया बेअब्रू होणार आहे. देवाचे प्रिय लोक, जगणं ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. हे पौलासारखं जीवन जगा, बाकीच्या गोष्टी सगळ्याच आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. या जगामध्ये मान अपमान आणि माझ्या स्वतःचं जीवन जर तुम्ही त्याच्यासाठी जगत असाल तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा. ख्रिस्त तुमच्यामध्ये जन्म घेऊ शकत नाही, परिवारामध्ये जन्म घेऊ शकत नाही. तुम्ही किती पण मोठा उत्सव साजरा करा, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा आनंद येऊ शकत नाही. जर ख्रिस्त जन्माला आला तरच आनंद असणार आहे, अन्यथा फक्त आनंदाची सुवार्ता जशी जगाला मिळाली तशी आनंदाची सुवार्ता तुमच्या कानावरती पडेल, पण ख्रिस्ताचा जन्म तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही. म्हणजे ख्रिस्त जन्माला आला ना, देवदूत त्यांनी धनगराला जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं, जगाला होणारा मोठा आनंद त्याची सुवार्ता घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. परंतु जर धनगराने आपली जागा सोडली नसती, मेंढपाळानं आपली जागा सोडली नसती, तर त्यांना जगाचा आनंद कधी दिसला नसता. लक्षात ठेवा, नाताळामध्ये आपली जागा सोडणं फार गरजेचं आहे. आम्ही आमचा कळपच राखत बसलो, आमचे स्वभाव, आमचे विचार, माझ्यातले मीपणा जर त्याचीच राखण करत बसलो, मला बदलण्याची वृत्ती नाही, मला उठून जाण्याची वृत्ती नाही, चालण्याची माझी कुवत संपलेली आहे, धार्मिक वाटचाल करण्याची कुवत माझी संपलेली आहे. कुठली तरी एक गोष्ट अशी असते की ज्या गोष्टीवरती मी येशूपेक्षा जास्त प्रेम करतो. आणि मी आत्मिक मनुष्य आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मी जगातल्या पापी लोकांना ती सुवार्ता सांगत नाही. नाताळची पहिली सुवार्ता जर कोणाला असेल तर नीतिमान व्यक्तीला असणार आहे. नीतिमान व्यक्तीला पहिल्यांदा तो बोध केला जातो. तो नीतिमान होता योसेफ, पण योसेफाच्या डोक्यात कल्पना आली, जर मरियेला स्वीकारलं आणि ख्रिस्ताला स्वीकारलं तर मरियेची बेअब्रू होईल. मरियेची बेअब्रू नाही होणार. योसेफ आपल्या बेअब्रूला घाबरत आहे. त्याला माहिती आहे लोक मला नावं ठेवतील. तुम्हाला वाटतं का ख्रिस्ताला स्वीकारणं एवढं सोपं आहे? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारताना तर त्याच्यामुळं या जगामध्ये, मला वाटतं मत्त्याच्या शुभवर्तमानात खाली लिहिले बघा बरं, 12वा अध्याय 5वा अध्याय 12 वचन, माझ्यामुळं जेव्हा लोक तुमची निंदा, काय ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता म्हणजे त्याच्यामुळं काय होणार? जग काय करणार आहे? निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील. तेव्हा तुम्ही धन्य. मरियेला धन्य म्हटलं, मग केव्हा धन्य आहे तुम्ही? जेव्हा लोक तुमच्याविषयी निंदा करतील. काय केले पाहिजे लोकांनी? निंदा. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे निंदा स्वीकारणं आहे. तुम्हाला काय वाटलं? येशू स्वीकारणं म्हणजे चला येशू आला, येशू आला, येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, नाही का? आता गाणं गाणार मी, ढोलक वाजून, ड्रम वाजून, राजा येशू आला म्हणजे काय आली? राजा येशू आला म्हणजे काय आलं? निंदा आली. हो, लोक निंदा करतील तुमची आणि तुम्हाला ती निंदा सहन होत नाही. ती निंदा सहन होत नाही. या निंदेच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्यांची निंदा करता किंवा तुम्ही त्याचं परतफेड करण्याचा प्रयत्न करता. मग ख्रिस्त कसा राहील तुमच्यामध्ये? ज्यांनी ख्रिस्त स्वीकारला ना त्याने निंदा स्वीकारली. आणि तुम्हाला ज्यास लोक निंदा करतात ना, तर बायबल सांगतं तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आणि ज्यास तुम्ही निंदा स्वीकारत नाही, तुम्हाला राग येतो, तुमच्या रिॲक्शन असतात, तुम्हाला त्याची प्रतिक्रिया नोंदवता, त्या प्रतिक्रियेमुळे तुमचं प्रतिफळ जातं ना, बक्षीस जातं. इथं योसेफ काय करत आहे? तो म्हणतो ख्रिस्ताला सोडून टाकतो, मरियेला सोडून टाकतो.
नीतिमान माणूस आहे पण मरियेला सोडलं. तुम्ही ख्रिस्ताला सोडलंय. असं कोणती तरी एक गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे तुमच्यातला ख्रिस्त निघून गेला. पुढे वाचा. त्याच्या मनामध्ये तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. विचार कसा होता हो? गुप्तपणे. कसा विचार होता? कळूच दिला नाही विचार. युद्ध असंच असतं. बाहेरून तुम्ही दाखवत नाही, बाहेरून तुम्ही नाताळ दाखवता, पण आतमध्ये गुप्त विचार आहेत. लक्षात घ्या. नाताळामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव तुमच्या प्रत्येक गुप्त विचारांची पारख करत आहे. तुम्ही बाहेरून दाखवता मी खूप हॅप्पी आहे, हॅप्पी हॅप्पी हॅप्पी, मी खूप धार्मिक धार्मिक, नीतिमान नीतिमान नीतिमान. तो नीतिमान आहे, पण तुझ्या डोक्यातला गुप्त विचार कोणता? मी मरियेला सोडतो, हा तुझ्या डोक्यातला गुप्त विचार आहे. म्हणून लक्षात ठेवा, नाताळामध्ये गुप्त विचार पण काढून टाकायचे. आमीन म्हणाल का? देवदूताने येऊन सांगितलं गुप्त विचार तुझ्या डोक्यात घोळत आहे. ज्यावेळेस तुम्ही नाताळाचं सेलिब्रेशन करता, पण गुप्त विचार तुमच्या डोक्यामध्ये काय चाललेले आहेत ते पण जाणून घ्यायला पाहिजे ना. नीतिमान माणसाच्या डोक्यामध्ये गुप्त विचार कोणते आहेत? गुप्त विचाराचं काय आहे? आणि हे गुप्त विचार शास्त्र सांगतं मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, देव म्हणजेच विचार. अंतःकरण म्हणजे अंतःकरण म्हणजे काय? नुसतं तुमचं हृदय बघत बसतो का काय? तो अंतःकरण म्हणजे विचार, आतला कान, वाणी आहे त्याच्यावरती. आतला मनुष्य, हा गुप्त मनुष्य काय कटकारस्थानं करतो, कोणते विचार करत आहे तो. आणि असं लिहिलं त्यानं योसेफाचे गुप्त विचार. त्याचं नाव येशू का ठेव म्हटलंय? तो गुप्त विचार पण काढून टाकतो. येशू आला की काय करतो? पहिल्यांदा डोक्यातले म्हणजेच पापापासून सुटका. का त्याचं नाव येशू ठेवायला सांगितलं? कारण तो तुझ्या गुप्त विचारापासून तुला सुटका देणार आहे. कांदेव नाही का? पहिली गोष्ट, आज एक विचार तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला मांडणं गरजेचं आहे. असे कोणते विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत? ऐका बरं का, असे कोणते विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत की जे विचार प्रभूला पसंत नाहीत? तुम्हाला आवडतात ते विचार, तुम्ही त्याचं रवंत करत आहात, त्याच्याशी तुम्ही खेळत आहात. आणि तुमचं खेळणं म्हणजे तुम्ही आत्मिक जीवनाशी, तुम्ही अग्नीशी खेळत आहात. पवित्र आत्मा अग्नी आहे. म्हणजे आज पवित्र आत्म्याशी तुम्ही खेळता म्हणजे अग्नीशी तुम्ही खेळत आहात. तुम्ही तर म्हणता येशूचा जन्म व्हायला पाहिजे आणि तुम्ही तर आनंदामध्ये आहात, पण इकडचा आनंद प्रभू त्या ठिकाणामध्ये सांगत आहे की योसेफाच्या डोक्यातले गुप्त विचार. म्हणजे नाताळ करताना तुमच्या डोक्यातले गुप्त विचार जे तुम्हाला प्रभूला सोडण्यासाठी परावृत्त करत आहे, मरियेचा त्याग करण्यासाठी, तिला सोडण्याचे विचार, म्हणजे ख्रिस्ताला सोडण्याचे विचार, म्हणजे पाप सोडायचं नाही, पण पापापासून दूर नेणाऱ्या व्यक्तीला आम्ही सोडत आहोत, जो आम्हाला पापापासून दूर नेतो. पण समस्या काय? तिथं हा योसेफ म्हणतो मला येशू नकोय. मला येशू जर आला ना तर येशू आल्यावर मला पापापासून दूर जावं लागेल. म्हणजे कशापासून? विचारापासून. गुप्त विचार डोक्यामध्ये चाललेले. या गुप्त विचारापासून जर सुटायचं असेल तर ख्रिस्ताचा जन्म आमच्यामध्ये होणं फार गरजेचं आहे. गुप्त विचार लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यातले प्रत्येक गुप्त विचार देवदूत देवाला प्रगट करतात, तुम्हालाही प्रगट करत आहे. म्हणून तुमच्या गुप्त विचारापासून तुम्हाला सुटका मिळणं फार गरजेचं आहे. पुढे वाचा. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूतानं त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटलं, योसेफा दाविदाच्या पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस. कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. त्या ठिकाणामध्ये योसेफाच्या मनामध्ये घोळत असलेले विचार प्रभूच्या दूतानं त्वरित स्वप्नामध्ये येऊन त्याला दर्शन दिलं. ऐका,
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एखादी चूक करता, एखादा वाईट विचार करता, त्यास तुम्ही स्वर्गाला हलवण्याचं काम करत असता. ज्या दिवशी आमच्या डोक्यामध्ये विचार येतात ना, त्यास देवदूत स्वर्गामध्ये स्वस्त बसू शकत नाही. देवाला वाटतं ताबडतोब या नीतिमान माणसाला समज द्यावी, त्याला बुद्धी द्यावी. मग तुम्ही काय म्हणाल, देवदूताने तुम्हाला प्रत्यक्ष सांगायला पाहिजे? तुम्ही वाट पाहता कोणीतरी व्यक्तीने मला सांगायला पाहिजे? नाही हो. कधी कधी स्वप्नाच्या द्वारे, कधी कधी वचनाच्या द्वारे आम्हाला जाग करण्याचं काम करत असतो. पण ते वचन ज्यास आमच्याकडे येतं ना, ते प्रभूनं जसं दूताच्या द्वारे पाठवतो, तसं देव एखाद्या सेवकाच्या द्वारे पाठवतो. कधी कधी देव स्वप्नाच्या द्वारे तुमची भेट घेतो, तुम्हाला अस्वस्थ करावं. तुमच्या मनामध्ये घोळत असलेले विचार, कोणते विचार? जे तुम्हाला ख्रिस्ताच्या जवळ जाऊ देत नाही, जे तुमच्या आत्मिक मनुष्याला जिवंत ठेवू देत नाही, जो तुमचा ख्रिस्त बलवान करू देत नाही, त्या ख्रिस्ताला दुर्बल आणि कमजोर करण्याचं काम करते. म्हणून ते विचार तुमच्या डोक्यामध्ये घोळत असताना असं लिहिलं, देवदूत स्वर्गातनं खाली आले. लक्षात घ्या, मदतीला देवदूत येणं चांगलं आहे, पण विचार प्रगट करण्यासाठी देवदूत येणं ही गोष्ट तुमच्यासाठी चांगली नाही. देवदूत त्या ठिकाणात स्वर्गातनं आले, नीतिमान असणाऱ्या योसेफाला, आणि नीतिमान योसेफाला त्यांनी देवदूतांनी देवाचा निरोप सांगितला. ऐका, नाताळच्या संदेशामध्ये आज मी एक गोष्ट तुमच्याशी स्पष्टपणे बोलू इच्छित आहे, जे मला यूट्यूब, गुगल मीट आणि फेसबुकच्या माध्यमातून पाहत आहे. प्रभूचं वचन दूतासारखं तुमच्याकडे आलेलं आहे. ते यासाठी येशूला सोडू नका, गुप्त विचार सोडून टाका. येशूला सोडू नका. जे गुप्त विचार तुमच्या डोक्यामध्ये चाललेत, मनातल्या कल्पना चाललेल्या आहेत, ख्रिस्ताच्या प्रेमापासून तुम्हाला वेगळं करण्याच्या कल्पना चालू आहेत, आणि या कल्पनेला तुम्हाला कुठंतरी थांबवावं लागणार आहे. या तुमच्या योजनेला कुठंतरी तुम्हाला प्रतिबंध करावा लागणार आहे. जसं योसेफानं त्या ठिकाणामध्ये सांगितलं की पहा, मरियेच्या पोटी जो गर्भ आहे आणि तो पवित्र आत्म्याच्या द्वारे. कान देऊ नाही का? जर तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे तर तो पवित्र आत्म्याच्या रूपानंच आहे. जसं वचनाच्या द्वारे ख्रिस्त आहे ना, तसं पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये ख्रिस्त आहे. ख्रिस्ताचा जन्म झालेलाच आहे, तो ऑलरेडी आमच्यामध्ये आहे. मग आता ख्रिस्त आमच्यामध्ये, तो म्हटला मी जातो आणि दुसरा कैवारी आत्मा, म्हणजे मी जातो, दुसरा येशू तुमच्यामध्ये येणार आहे. कोण आहे हा दुसरा येशू? पवित्र आत्मा. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिघं पण एकच आहे. मग आता ख्रिस्ताला स्वीकारतो म्हणजे कुणाला स्वीकारतो? आणि पवित्र आत्म्याला स्वीकारलं तर पवित्र आत्म्याचं ऐकायला पाहिजे ना. स्वीकारणं म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट मान्य करणं. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विचाराला मी स्वीकारतो म्हणजे त्या विचाराशी सहमत होत असताना आम्ही आमचे विचार काढून टाकतो. आमचे विचार नाही आता. मग पौल म्हणत नाही का, मी माझ्या ठाई जगतो तर मी माझ्या ठाई राहत नाही. आता कोण राहतो? आता माझ्या ठाई कोण राहतो? ख्रिस्त राहतो. म्हणजे पवित्र आत्म्याचे विचार मी आणि प्राप्त करून घेतले, पवित्र आत्म्याच्या विचाराशी सहमत झालेलो आहे. मग माझे दैहिक विचार तसेच चालू आहे, माझ्या डोक्यामध्ये असणारे विचार तसे चालू आहे, पण मी प्रार्थना करतो, मी पवित्र आत्म्याने भरलो. मग पवित्र आत्म्याने भरलो म्हणजे अन्य भाषा बोलता म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याने भरला? नाही. विचार, बायबल तर विचारांसंबंधानं बोलत आहे, ते जीवे संबंधानं नाही बोलत. तुम्ही म्हणता नाही अन्य भाषा, सैतान पण अन्य भाषा बोलतो. तुम्ही काय बोलता विशेष त्याच्यामध्ये? तुम्ही प्रार्थना करता, सैतानानं पण डुकरांमध्ये जाण्यासाठी प्रार्थना केली, हे परात्पर देवाच्या पुत्रा आम्हाला आज्ञा कर, आम्ही डुकरामध्ये जातो. त्यांनी तर आहो येशू म्हटलं, रिस्पेक्टफुल प्रार्थना केलेली आहे. मग माझ्यामध्ये येशू आहे म्हणजे काय? पहिले तर माझे विचारच बदलून गेलेले आहेत. ऐका, एक आत्मिक व्यक्तीचं लक्षण काय माहिती का? तो ख्रिस्तासारखा दिसायला लागतो. गर्भधारण झालं म्हणजे नेमकं काय झालं? येशू सारखं दिसायला लागतो. मला कधी कधी लोक बोलतात, त्यांचं वाईट पण वाटतं, हसायला पण येतं, पण मला असं वाटतं की ते बोलतायत ना तर ही गोष्ट माझ्यासाठी चांगली पावती आहे. ते म्हणतात की आम्ही स्वर्गातला देव पाहिला नाही, पण तुमच्यातलं येशू आम्ही पाहतो. किती चांगली गोष्ट आहे, तोच पावती आहे. आम्ही येशू पाहिला नाही, तुमच्यातनं येशू आम्ही पाहायला लागलो. आम्हाला येशूचं सामर्थ्य माहित नव्हतं, देव तुमच्यातनं आम्हाला ते सामर्थ्य दाखवत आहे. किती अद्भुत रीतीने देव तुम्हाला चालवत आहे. मग मला असं वाटतं की ते माझी पण नाही, तसं आहे हे. जर तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे तर तुम्ही ख्रिस्तासारखं दिसलं पाहिजे. अगदी उघड आहे ना तुमच्यामध्ये येशू. मग आता मी स्वतःला पाहायचं नाताळ साजरा करण्यापूर्वी, अरे ख्रिस्ताचं गर्भधारण केलंय पण मी ख्रिस्तासारखा दिसतो का?
आणि दिसत का नाही तर माझ्यामध्ये पवित्र आत्मा नाही. पवित्र आत्मा नाही म्हणजे येशू नाही. मग कुठं तरी मीच जगत आहे. मीच जगतो. कोण जगतो? विचार जगतात, मी जगतो. माझे स्वभाव जगायला लागलेले आहेत. मला माझ्या इच्छेप्रमाणे वागायची सवय झालेली आहे. मला तर ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी अरे तो जगाला पापापासून सुटका देणार आहे. जग सुटलं तुझं काय? जग सुटलं. पुष्कळ लोक पापाकडनं देवाकडे वळायला लागलेत. आता पुष्कळ लोक वळायला लागलेले आहेत. चुकीचा मार्ग सोडला त्यांनी. एका तरुणाचा सकाळी मेसेज आला, खूप आनंद वाटला. त्यांच्या घरी आम्ही प्रार्थनेला गेल्यावर, आणि मला वाटतं 10वीला काहीतरी तो तरुण होता. तर त्यांनी सांगितलं, पास्टर जयसिंगपूरची मीटिंग 3 दिवसाची कोणाला कशी झाली माहित नाही, पण माझ्या परिवारासाठी खूप आशीर्वादित झाले. ना कळलं, जग स्वीकारायला लागलं. आम्ही जगाला ख्रिस्ताची ओळख पटली. मग मी जर त्या विचारामध्ये राहिलो, मी जर त्याच स्वभावात त्याच सवयीमध्ये राहिलो, तर मी ख्रिस्ताला कुठं स्वीकारलंय? मग कसली रंगरंगोटी, मग कसलं सेलिब्रेशन? मी आत्मिक लोकांविषयी बोलत आहे. इथं आत्मिक असणारे योसेफा संबंधानं बोललं गेलं, मरिया संबंधानं बोललं. मरियेनं सगळं दुःख स्वीकारलं. ऐका, ती म्हटली येशू येऊ दे, जगाचं पाप हरण करणारा तो कोकरा माझ्या उदरात राहू दे. मग लोकांनी मला नावं ठेवली तरी चालेल, पण ख्रिस्त वाढला पाहिजे. ख्रिस्त नाही केला पाहिजे. आतल्या ख्रिस्ताला गुदमरू देऊ नका असल्या विचारानं. जे विचार पवित्र आत्म्याच्या विरोधात असणारे विचार आहे, ज्यानं तुमचं आत्मिक जीवनच वाढू शकत नाही, ज्यानं तुम्हाला विजयच मिळू शकत नाही, ज्यानं तुमचं जीवनाची बांधणीच होऊ शकत नाही. ख्रिस्त, त्याचं नाव येशू ठेव म्हटलं. येशू म्हणजे जगाला पापापासून सुटका देणारा, तारणारा, जगाला तारण देणारा येशू आहे. आणि जर तारण देणारा येशू आमच्यामध्ये आहे तर तो दिसला पण पाहिजे ना. शेवटची गोष्ट वाचूया. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटलं, योसेफा दाविदाच्या पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून का त्याचं नाव येशू ठेवलं? अनेक लोक या जगामध्ये आले, त्यांनी आपलं देवत्व दाखवलं. परंतु हे देवत्व दाखवत असताना जेव्हा जेव्हा जगामध्ये पापाचा उगम झाला तेव्हा पाप्यांचा नाश झाला. पण जेव्हा ख्रिस्ताचा उगम झाला, तो जन्माला आला, पाप्यांचा नाश नव्हे तर पाप्यांचं तारण झालं. म्हणून त्यांनी म्हटलं त्याचं नाव फक्त येशूच ठेव. का? सगळ्यांपेक्षा वेगळा. तो पाप्यांचा नाश करत नाही तर पाप्यांना तारण देतो, सुटका देतो, पापापासून सुटका. त्याचं नाव येशू. काय? कारण त्याच्याशिवाय जगामध्ये पापापासून सहजपणे सुटका देणारा दुसरा कोणताच मार्ग नाही प्रियानो. पापासाठी कुठल्या प्रकारच्या बलिदानाची गरज नाही, पापासाठी कुठल्या अर्पणाची गरज नाही, पापापासून आणि सुटण्यासाठी दुसऱ्या कुठल्याच मार्गाला तपासण्याची गरज नाही. येशू, देवाच्या पुत्राचं नाव त्यानं येशूच का ठेवायला सांगितलं? जगाला पापाचा सहजपणे मार्ग समजावा, पापापासून सुटण्याचा सहजपणे मार्ग समजावा. ज्यावेळेस येशूला स्वीकारतो आमच्यातलं पाप आपोआप बाहेर जातं. ज्यावेळेस ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेस आपोआप पापापासून सुटका मिळते. म्हणून त्या देवानं आपल्या पुत्राचं नाव दुसरं तिसरं कोणतंच ठेवलं नाही. शास्त्र सांगतं त्यानं त्याच्या पुत्राचं नाव येशूच ठेवलं. एवढं सार्थक नाव आहे. जगासाठी त्याचा प्लॅन फक्त एकच होता, ते म्हणजे जगानं पापापासून सुटका मिळवावी आणि सुटका मिळवण्याचं माध्यम फक्त येशू. म्हणून जेव्हा तुम्ही येशू हे नाव घेताना तेव्हाच तुम्हाला शांती येते. कारण पापामुळे शांती निघून जाते, पापामुळे आरोग्य निघून जातं. म्हणून एकदा येशूचा स्वीकार केला तुम्ही आरोग्य स्वीकारता. जेव्हा तुम्ही येशू हे नाव घेता, येशू म्हणजे जगापासून पापापासून सुटका. पापामुळे तुमच्याकडे दारिद्र्य, पण ख्रिस्ताला स्वीकारल्याबरोबर, ख्रिस्ताबरोबर येशू
येशू या नावाबरोबर दारिद्र्यापासून सुटका, जेवढं तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या पीडा, हे पीडा घालवण्याचं काम फक्त येशूच करतो प्रियांनो. आणि म्हणून आम्ही पाहतो या नावाला, आणि तो म्हटलं ज्या पुत्र जगामधील त्या मरीला सांगितलं याचं नाव दुसरं तिसरं कोणतं नको, तर येशूच त्याचं नाव असू द्या. म्हणून जग ज्यास तुम्हाला विचारेल येशूच का, येशूच का, येशूच का, होय त्यांना सांगा माझं बायबल सांगतं येशू या नावातच पापापासून सुटका आहे, दुसरं कोणतंच नाव नाही. कधी कधी लोक विचारतात काय येशूलाच आम्ही आमचा उद्धार करता मानायला पाहिजे का, तोच पापापासून सुटका देतो का? होय, जगात कुठलंच धर्मग्रंथ सांगत नाही पाप क्षमेचा सोपा मार्ग, परंतु देवानं बायबलमध्ये पाप क्षमेचा सगळ्यात सोपा मार्ग सांगितला. येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. ज्यास तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता पाप दूर जातं, आणि पापाचं वेतन मरण आहे, पण ख्रिस्ताला स्वीकारल्यावर पाप दूर गेलं, जीवन आपोआप आपल्यामध्ये आलं. जीवन आलं तर जीवनातले प्रत्येक आशीर्वाद तुम्हाला अनुभवायला मिळतात. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज रात्री फक्त येशू या नावानंच आम्ही त्याच्याकडे जाऊ का, तर येशू या नावानंच आम्हाला सगळ्या प्रकारच्या पापापासून आणि रोगापासून सुटका मिळणार आहे. प्रभूला धन्यवाद देऊ आणि प्रभूची स्तुती करू. एवढं अद्भुत नाव त्यानं आम्हाला दिलेलं आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या माना आपण लावूया, आपली मस्तक आपण झुकूया आणि पुन्हा एकदा त्या नावासाठी स्वतःला सिद्ध करूया, तयार करूया. आपले डोळे बंद करू. ज्यांना प्रार्थना करायची त्यांनी हळुवारपणे पुढे या, रांगा करू नका. तर एका ठिकाणी गर्दी करू नका, तर पुढे या. तुमच्यासाठी प्रार्थना करत असताना फक्त येशू हे नाव घेऊन तुम्ही पुढे या. किती मोठा